नंदुरबारच्या जवळ भोनगाव, त्या भोनगावामध्ये असलेला हा मिरचीचा रिझल्ट आपण या ठिकाणी बघतोय। फक्त एक ड्रिंचिंग आणि एकच फवारणी या ठिकाणी झालेली आहे। पानं बघा आपण किती फ्रेश, एकदम ब्रांचिंग वगैरे किती पुढे, कोणत्याच प्रकारचा प्रादुर्भाव या ठिकाणी या पिकांवर नाही। आपण या ठिकाणी शेतकऱ्यालाच विचारू आणि शेतकऱ्याचंच मनोगत या ठिकाणी आपण घेणार आहे की त्यांनी ह्या पिकासाठी काय वापरलं काय नाही। तर मी सरळ शेतकऱ्यांपर्यंत जातोय। सर नमस्कार। नमस्कार। काय नाव सर तुमचं? महेश माडी, गाव भोने। भोने का? बरं बरं बरं। हे मिरची काय सर, याचं नाव काय आहे मिरचीचं? गौरी नावाची मिरची आहे। बरं बरं। तर ह्या मिरचीसाठी तुम्ही काय वापरलं? खूप छान ब्रांचिंग वगैरे दिसते, कोणत्या प्रकारचा प्रादुर्भाव दिसत नाही, पानं एकदम क्लीन चीट आहेत। तर काय वापरलं सर तुम्ही? सर NPK, नेटसपचं NPK वापरलं, अजून आणि वरपप आणि बायो रॅपअप आणि बायो 99ची फवारणी केली। बरं बरं। तुम्हाला हे जे आहे याची माहिती कोणाच्या माध्यमातून मिळाली सर? शिवनाथ राजपूत सरांच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळाली। बरं, तुम्ही ना फक्त एक डोस जो आहे, जो NPK शेत, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं एक मायकोरायझा म्हणून तुम्हाला दिलं होतं, वॅम नावाची बॉटल, एक झिंक नावाची बॉटल, ते वापरलेली आहे। तर कोणता प्रादुर्भाव वगैरे वाटतो का सर की मिरचीची मर झालेली आहे किंवा अशा काही गोष्टी? कोणतंच नाही, म्हणजे तुमची मिरची जी आहे ते फ्रेश आहे। ॲज अ शेतकरी म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मिरचीची पाहणी करता तेव्हा मन समाधानी होतं का कुठं दुखतंय सर तुमच्या मनाला? असं म्हणजे घेतलेली प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याचं तुम्हाला समाधान आहे? काय वाटते सर की रिझल्ट पण छान आहे? बरं, तुमच्या माध्यमातून समजा काही लोकांनी रासायनापासून वंचित होऊन ह्या ऑर्गॅनिकचं जे आहे ते पाठपुरावा करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सर? घ्यायला पाहिजे, कारण रासायनिक शेतीनं तसाही शेतकरी जो आहे तो त्रस्त झालेला आहे। तर या ठिकाणी आपण जर ऑर्गॅनिक फार्मिंग जर केली तर निश्चितच आपल्या उत्पादनातही वाढ होईल, कोणत्या रोगांचाही आपण त्याला बळी पडणार नाहीत। मग तुम्ही समाधानी आहेत ना? निश्चित समाधानी आहेत। शेतकऱ्यांना सांगणार ना की हे वापरा म्हणून? ओके 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 सर, 100% एक नंबर रिझल्ट आहे। चालेल सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू।